स्वागत सादर करून मंचावरील मान्यवरांचं स्वागत करणार आहे. त्यांना विनंती करतो त्यांनी स्वागत सादर करावं. धन्यवाद. माननीय न्यायमूर्ती श्री अश्विन भोवे साहेब, प्रधान जिल्हा न्यायाधीश एस डी जगमालेनी साहेब,
पेठचे प्रभारी न्यायाधीश माननीय बडवे साहेब, बार काउन्सिल ऑफ इंडियाचे माजी सदस्य ॲडव्होकेट जयंत जायभावे साहेब, नाशिक वकील संघाचे अध्यक्ष नितीन ठाकरे साहेब, पेठ तालुका संघाचे अध्यक्ष माननीय पाडवी साहेब, समोर उपस्थित न्यायव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेले पक्षकार, सर्व वकील बांधव, न्यायिक अधिकारी व पेठ तालुक्यातील जनता, मान्य महोदय, प्रामुख्याने पेठ तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून इथे कष्टकरू आणि मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यापूर्वी न्यायासाठी या तालुक्यातील जनतेला दूर पायपीट करावी लागत असे आणि आज दळणवळणाची सुविधा उपलब्ध झाल्यास सुद्धा दूर प्रवास करावा लागत असे. परंतु आज आपल्या शुभ हस्ते ज्या इमारतीचे पायाभरणी भूमिपूजन झालेले आहे, येत्या काळात लवकरच इथे बांधकाम करून त्या न्याय मंदिरातून न्यायदानाची सुरुवात होणार आहे. हा सर्वांसाठी एक आनंदाचा आणि ऐतिहासिक असा क्षण आहे आणि मी सर्वांना सांगू इच्छितो की या ऐतिहासिक क्षणासाठी आज आपल्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या 3 न्यायमूर्तींची उपस्थिती लाभलेली आहे. असे 3 न्यायमूर्ती ज्यांनी दिलेले न्याय निवडे आम्ही कनिष्ठ न्यायालयात आमच्या युक्तिवादाच्या पुष्टीअर्थ देत असतो. सर्वप्रथम मी माननीय विनंती करतो की त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व पालक न्यायमूर्ती श्री सारंग गोपाल साहेब यांची प्रतिमा एक कर्तव्यनिष्ठ न्यायाधीश, कार्यदक्ष न्यायाधीश, न्यायमूर्ती अशी आहे, त्यांचे स्वागत करावं. धन्यवाद साहेब. यानंतर नाशिक जिल्ह्याचे दुसरे पालक न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मान्य जय साहेब यांच्याबद्दल विशेष नमूद करावं असं वाटतं की त्यांनी मागील काही महिन्यामध्ये खरोखरच पालक या नात्याने आपली ओळख लपवून जिल्हा न्यायालयातील आवारातील जेवढे पण तालुका न्यायालय तिथं त्यांनी धावती भेट घेतली व सुखसुविधांचा आढावा घेतला. असे न्यायमूर्ती आपल्याला लाभणे आम्ही भाग्य समजतो. त्यांचं स्वागत प्रधान जिल्हा न्यायाधीश जगमाली साहेब यांनी करावे अशी त्यांना विनंती करतो. यानंतर आपले उपस्थित लाभलेले तिसरे पालक न्यायाधीश न्यायमूर्ती श्री अश्विन डी बोबे साहेब, हे मूळ गोवा राज्यातले असून अनेक वर्ष यशस्वी वकिली केल्यानंतर आता मुंबई न्यायालयामध्ये न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत. ते आपले पालक न्यायाधीश सुद्धा आहेत. मी माननीय जगमाली साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद साहेब. यानंतरचे आपले सत्कारार्थी आहेत माननीय प्रधान जिल्हा न्यायाधीश जगमाली साहेब. यांच्याविषयी सांगू इच्छितो की यांच्या कार्यकाळामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये येवला, इगतपुरी, सिन्नर, नाशिक रोड असे अनेक न्यायालयाचे उद्घाटन होऊन ते कार्यान्वित झालेले व आज या ऐतिहासिक क्षणी पण त्यांचा कार्यकाळ हा सोहळा पार पडत आहे. लवकरच नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये तयार होणारी वास्तू जी संपूर्ण देशामध्ये मॉडेल इमारत म्हणून नक्कीच नावरूप येईल, ही इमारतीचा सुद्धा येत्या काही काळामध्ये 1-2 महिन्यामध्ये उद्घाटन सोहळा मंचावर उपस्थित मान्य न्यायमूर्तींच्या मार्गदर्शनाखाली आणि जगमाली साहेबांच्या कार्यकाळात होणार आहे. असं मी इथले प्रभारी न्यायाधीश मान्य बडवे साहेबांना विनंती करतो की त्यांनी जगमाली साहेबांचं स्वागत करावं. धन्यवाद साहेब. यानंतर अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आज आपल्याला उपस्थित
न्यायमूर्ती जरी आपले पालक असले ते अतिथी सुद्धा आहेत. मी पेठ वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी न्यायमूर्तींना सत्कार करावा. सर्वप्रथम मी पेठ वकील संघाचे अध्यक्ष पाडवी साहेबांना विनंती करतो की त्यांनी माननीय न्यायमूर्ती बथोर साहेबांचं स्वागत करावं. धन्यवाद साहेब. यानंतर मी ॲडव्होकेट सुहास देशपांडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी माननीय न्यायमूर्ती जितेंद्र जैन साहेबांचं स्वागत करावं. धन्यवाद साहेब. यानंतर मी ॲडव्होकेट राजू लोखंडे यांना विनंती करतो की त्यांनी माननीय न्यायमूर्ती अश्विन बोबे साहेबांचा स्वागत करावं. धन्यवाद साहेब. धन्यवाद साहेब. यानंतर मी ॲडव्होकेट मिलिंद शुक्ला यांना विनंती करतो की त्यांनी पेठ न्यायालयाचे प्रभारी न्यायाधीश माननीय देवदत्त बडवे साहेब यांचं स्वागत करावं. हॅलो, नमस्कार. यानंतर मी ॲडव्होकेट पराग माळवकर यांना विनंती करतो की त्यांनी ॲडव्होकेट जयंत जायभावे साहेब यांचं स्वागत करावं. धन्यवाद साहेब.